पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 1942 साली प्रदर्शित झालेल्या शारदा या चित्रपटाचे संगीत नौशाद यांनी केले होते. याच चित्रपटातील एका गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू असताना प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मेहताब तिकडे आल्या. त्यांच्यावर चित्रित होणारं गाणं गाण्यासाठी नौशाद यांनी एका लहान मुलीला संधी दिलेली होती आणि ती एका स्टूलवर उभं राहून गाणं म्हणत होती. हे बघून मेहताब यांना थोडासा राग आला. त्यांना वाटलं की या छोट्या मुलीचा आवाज त्यांच्या अभिनयाला कसा साजेसा वाटेल. तेव्हा नौशाद साहेबांनी मेहताब यांची समजूत काढली आणि त्यांना सांगितलं की या मुलीचा आवाज खूप चांगला आहे आणि हे गाणं नक्कीच चांगलं होईल. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अगदी तसंच झालं. पंछी जाम पीछे रहा हे बचपन मेरा हे गाणं फार लोकप्रिय ठरलं. इतक्या लहान वयात पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या या लोकप्रिय गायिका अभिनेत्री होत्या सुरैया. 15 जून 1929 रोजी सध्याच्या पाकिस्तानमधील लाहोर येथे सुरैया यांचा जन्म झाला. त्यांचं संपूर्ण नाव सुरैया जमाल शेख असं आहे. लहान असताना त्यांचं कुटुंब लाहोरहून मुंबईत आलं. 1936 साली प्रदर्शित झालेल्या मॅडम फॅशन या चित्रपटात बाल कलाकार म्हणून सुरैया यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. मुंबईत त्यांचे मामा एम जहूर हिंदी चित्रपटात आधीपासून काम करत होते. त्यांच्याबरोबर सुरैया बऱ्याच वेळेला शूटिंग बघायला जात असत. असंच एकदा शूटिंग बघत असताना ताजमहाल या चित्रपटाच्या दिग्दर्शकांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांनी सुरैया यांना मुमताज महल यांच्या बालपणीच्या भूमिकेसाठी निवड केली. प्रमुख अभिनेत्री म्हणून वयाच्या 14व्या वर्षी 1943 साली प्रदर्शित झालेल्या इशारा या चित्रपटात त्यांनी काम केलं. मग त्यांनी कधी मागे वळून बघितलंच नाही. अनमोल घडी, बडी बहन, दिल्लगी, प्यार की जीत, मिर्झा गालिब, परवाना, विद्या, अफसर अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. मुमताज, कामिनी कौशल, मधुबाला, पृथ्वीराज कपूर, देवानंद, दिलीप कुमार, राजकुमार अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी चित्रपटांमध्ये काम केलं. आपल्या कारकिर्दीत 60 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली. 40 आणि 50च्या दशकात भारतात सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून सुरैया यांची वेगळी ओळख आहे. काही चित्रपटात त्यांचं मानधन अभिनेत्यापेक्षा सुद्धा जास्त होतं. सुरैया यांची मदन मोहन आणि राज कपूर यांच्याबरोबर चांगली मैत्री होती. त्यांच्या सांगण्यावरून ऑल इंडिया रेडिओवरील लहान मुलांच्या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. संगीताचं शिक्षण घेतलेलं नसूनही त्यांचा आवाज खूप सुंदर होता. ज्येष्ठ संगीतकार नौशाद यांनी सुद्धा सुरैया यांचा आवाज पहिल्यांदा रेडिओवरच ऐकला होता आणि त्यांना गाण्याची संधी दिली. पुढे आपल्या गाण्याच्या कारकिर्दीत त्यांनी 300हून अधिक गाणी गायली. तू मेरा चांद मैं तेरी चांदनी, दिल नादान तुझे हुआ क्या है, मन लेता है अंगड़ाई, तेरे नैनों ने चोरी किया, वो पास रहे या दूर रहे, ओ दूर जाने वाले वादा न भूल जाना, मन मोरा हुआ मतवाला, ये कैसी अजब दास्ता हो गई है, धड़कते दिल की तमन्ना अशी सुरैया यांनी गायलेली गाणी आजही रसिक श्रोत्यांच्या मनावर घर करून आहेत. आपल्या अनेक चित्रपटांसाठी सुरैयांनी स्वतः गाणी गायलेली आहेत. 40 आणि 50च्या दशकात त्या रसिक प्रेक्षकांच्या खूपच आवडत्या अभिनेत्री बनल्या होत्या. इतक्या की प्यार की जीत हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी करायला सुरुवात केली. या गर्दीला काबू करण्यासाठी शेवटी पोलिसांना बोलवावं लागलं होतं. बडी बहन चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी सुद्धा अशीच गर्दी सुरैया यांच्यासाठी जमली होती. तिकडे सुद्धा पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. या घटनेनंतर सुरैया यांनी त्यांच्या कुठल्याही चित्रपटाच्या प्रीमियरला जाणं बंद करून टाकलं होतं. फाळणीनंतर अभिनेत्री आणि गायिका अशा दोन्हीही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या सुरैया या एकट्या कलाकार होत्या. त्यामुळे साहजिकच त्यांची लोकप्रियता फार होती. त्यामुळे सुरैया यांना मल्लिकाए तरन्नुम म्हणजेच स्वरांची राणी, मल्लिकाए हुस्न म्हणजेच सौंदर्याची राणी, मल्लिकाए अदाकारी म्हणजेच अभिनयाची राणी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जाऊ लागलं.
1963 साली प्रदर्शित झालेल्या रुस्तम सोहराब या चित्रपटात काम करत असताना त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. म्हणून वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीतून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. 1954 साली सुरैया यांच्या मिर्झा गालिब या चित्रपटाला राष्ट्रपतींच्या सुवर्ण पदकाचा बहुमान मिळाला होता. त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले होते. 1996 साली त्यांच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल स्क्रीन लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड देऊन आणि 1999 साली बिमल रॉय मेमोरियल हे अवॉर्ड देऊन त्यांना गौरवण्यात आलं. भारतीय चित्रपटसृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 2013 साली भारतीय टपाल विभागाने सुरैया यांच्या नावाचे टपाल तिकीट सुद्धा प्रसिद्ध केले होते. यशाचं उत्तुंग शिखर सर केलेल्या सुरैया यांनी 31 जानेवारी 2004 रोजी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांचा आवाज आणि अभिनय या दोन्ही गोष्टींना भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अढळ स्थान आहे हे मात्र नक्की. सुरैया यांचं कोणतं गाणं तुम्हाला आवडतं हे आम्हाला जरूर कमेंट करून कळवा. आपण भेटणार आहोत ग्लॅमर गाथाच्या पुढच्या भागात. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.